नमस्कार. आज आपण एका कमालीच्या कंपनीवर बोलणार आहोत. पाण्यावर तरंगणारे सौर पॅनल. नमस्कार. विचार करा, धरणाच्या किंवा तलावाच्या पाण्यावर मोठेच्या मोठे सौर ऊर्जा प्रकल्प. आपल्याकडे यावर आधारित एक लेख आहे, तरंगती सौर ऊर्जा, जल आधारित नवीकरणीय ऊर्जा. हो. जमिनीची कमतरता, वाढती ऊर्जेची गरज, या सगळ्या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान महत्त्वाचं वाटतंय. अगदी. तर आज आपण याचे फायदे, तोटे आणि जलविद्युत सोबत याचं काय नातं आहे हे सगळं समजून घेऊया. काय वाटतं? नक्कीच. याला फ्लोटोव्होल्टिक्स असं म्हणतात, म्हणजे फ्लोटिंग फोटोव्होल्टिक्स. फ्लोटोव्होल्टिक्स. ओके. हां. जमिनीवरच्या सौर प्रकल्पांना एक चांगला पर्याय आहे जिथे जागेची अडचण आहे. पण हे काम कसं करतं? म्हणजे नेहमीचेच पॅनेल असतात का? हो, तत्त्व तेच आहे. सूर्यप्रकाश, वीज. फरक इतकाच की हे पॅनल जमिनीवर नाही तर पाण्यावर तरंगणाऱ्या एका खास प्लॅटफॉर्मवर बसवतात. अच्छा, प्लॅटफॉर्मवर. आणि मग वीज किनाऱ्यावर कशी आणतात? त्यासाठी विशेष केबल्स वापरतात. पाण्याखालून किंवा काही वेळा वरून किनाऱ्यावर आणून मग नेहमीप्रमाणे ग्रीडला जोडतात. ओके. आणि यात एक गंमत आहे. पाण्यामुळे हे पॅनेल थंड राहतात. खरंच? हो. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता म्हणजे वीज निर्मितीची क्षमता जमिनीवरच्या पॅनलपेक्षा थोडी जास्त असू शकते, विशेषतः आपल्याकडच्या उष्ण हवामानात. अरे वा. म्हणजे जमीन तर वाचतेच, पण वीज पण जास्त मिळते. हे तर मस्तच आहे. हो, हा एक महत्वाचा फायदा आहे. जमीन वाचते जी शेतीसाठी किंवा इतर कामांसाठी वापरता येते. बरोबर. आणि दुसरा म्हणजे पॅनल पाण्यावर असल्यामुळे सावली पडते, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होते. अच्छा, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे, खास करून जिथे पाण्याची कमतरता आहे तिथे. अगदी. आणि काही प्रमाणात शेवाळ वगैरे वाढण्यावर पण नियंत्रण येऊ शकतं म्हणतात. पण हे सगळं पाण्यावर उभं करणं म्हणजे आव्हानं नसतील का? ते पॅनल जागेवर कसे राहतात? वारा, लाटा. हो, आव्हानं आहेतच. त्यासाठीच तर खास इंजिनिअरिंग लागतं. ते जे तरंगणारे प्लॅटफॉर्म्स असतात ना, हो. ते सहसा HDP म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिथिलिन नावाच्या एका मजबूत, टिकाऊ पण हलक्या प्लास्टिकचे बनवतात. ओके. मग त्यावर पॅनल बसवण्यासाठी ॲल्युमिनियम किंवा गॅल्वनाइज स्टीलच्या रचना वापरतात. कधीकधी बायफेशियल पॅनल पण वापरतात. बायफेशियल म्हणजे? म्हणजे जे दोन्ही बाजूनी सूर्यप्रकाश शोषू शकतात. खालून पाण्यावरून परावर्तित होणारा प्रकाश पण ते वापरतात. त्यामुळे कार्यक्षमता अजून वाढते. अच्छा. आणि सर्वात किचकट भाग असतो अँकरिंगचा, म्हणजे त्यांना जागेवर स्थिर ठेवणं. ते कसं करतात? पाण्याच्या खोलीवर आणि तळाच्या जमिनीवर अवलंबून असतं. कधी सिमेंटचे मोठे ठोकळे वापरतात, कधी स्क्रूसारखे अँकर जमिनीत घालतात, तर कधी खोल खांब रोवतात. बापरे, म्हणजे बरीच तयारी लागते याला. हो. आणि मग त्याला मजबूत दोरखंड किंवा साखळ्यांनी जोडून ठेवतात. हे सगळं ऐकून फायदे तर खूप वाटतायत, पण खर्च जास्त नसेल का याचा? आणि दुसरे काही तोटे? बरोबर आहे. सुरुवातीचा खर्च नक्कीच जास्त असतो, कारण हे प्लॅटफॉर्म्स, अँकरिंग सिस्टम हे सगळं जमिनीवरच्या प्रकल्पापेक्षा महाग पडतं. दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरणाचा मुद्दा. पाण्याखालच्या जीवसृष्टीवर काय परिणाम होतो, पाण्याच्या गुणवत्तेवर काय फरक पडतो, यावर अजून संशोधन चालू आहे. म्हणजे परवानग्या वगैरे मिळायला वेळ लागत असेल. हो, ते थोडं क्लिष्ट असू शकतं. शिवाय गंजण्याची समस्या, देखभालीसाठी बोटी लागणं, अशी तांत्रिक आव्हानं पण आहेत. ओके. जगात कुठे आहेत असे मोठे प्रकल्प? भारतात काय परिस्थिती आहे? जगात चीन, जपान, सिंगापूर इथे मोठे प्रकल्प आहेत. जपानमधलं यामाकुरी धरण, सिंगापूरचं सेलेटार जलाशय ही मोठी उदाहरणं आहेत. आणि भारतात? भारतात NTPCने तेलंगणामध्ये रामगुंडम इथे 100 मेगावॉटचा मोठा तरंगता प्रकल्प उभारला आहे. तो सध्या कार्यरत आहे. 100 मेगावॉट. वाह. आता तुम्ही म्हणालात की याला जलविद्युत प्रकल्पांशी पण जोडता येतं. ही कल्पना मला खूपच इंटरेस्टिंग वाटली. हो, आणि हा खरंच खूप महत्वाचा समन्वय आहे. हायड्रो सोलार हायब्रिड म्हणतात याला. हायड्रो सोलार हायब्रिड? विचार करा, जलविद्युत प्रकल्प गरजेनुसार वीज देऊ शकतो, पण त्यासाठी पाणी लागतं. हो. आणि सौर ऊर्जा दिवसा भरपूर मिळते, पण रात्री किंवा ढगाळ वातावरणात मिळत नाही. बरोबर. मग दोघांना एकत्र जोडलं की काय होतं? दिवसा सौर पॅनल वीज देतात, त्यामुळे जलविद्युत प्रकल्पातून कमी वीज घ्यावी लागते. म्हणजे धरणातलं पाणी वाचतं. अच्छा. वाचलेलं पाणी मग नंतर वापरता येतं. अगदी. ते पाणी संध्याकाळी, रात्री किंवा जेव्हा ढगाळ हवामान असेल तेव्हा जलविद्युत निर्मितीसाठी वापरता येतं. म्हणजे वीज पुरवठ्यात एक प्रकारची स्थिरता येते. बरोबर. ग्रीडला 24 तास खात्रीशीर वीज पुरवठा करणं सोपं होतं.
आणि अजून एक फायदा म्हणजे जलविद्युत प्रकल्पाच्या तयार असलेल्या ट्रान्समिशन लाईन्स वगैरे वापरता येतात, त्यामुळे खर्चही वाचतो. अरे वा, हे तर खरंच खूपच प्रभावी वाटतंय. थायलंडमध्ये आहे म्हणे असं उदाहरण. कारण ही स्वच्छ ऊर्जा आहे. दुसरं, जमिनीचा वापर अधिक चांगल्या प्रकारे होतो. तिसरं, ऊर्जा सुरक्षा वाढते. आणि चौथं, पाणी आणि ऊर्जा यांचं जे नातं आहे, वॉटर एनर्जी नेक्सस, त्यावर हा एक चांगला उपाय आहे. म्हणजे भविष्य उज्ज्वल दिसतंय याचं. नक्कीच. पुढे जाऊन आपल्याला अजून मोठे प्रकल्प, अगदी समुद्रावर तरंगणारे आणि अजून स्वस्थ झालेले दिसू शकतील. स्मार्ट ग्रिडसोबत याचं एकत्रीकरण वाढेल. तर एकंदरीत तरंगती सौर ऊर्जा आणि हायड्रोसोलार हायब्रिड हे ऊर्जा आणि जागेच्या समस्येवरचे नाविन्यपूर्ण उपाय आहेत असं म्हणायला हरकत नाही. पाण्याच्या जागांचा इतका कल्पक वापर. हो, पण जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. काय? हे तंत्रज्ञान फक्त वीज निर्माण करत नाहीये. जर हे खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं गेलं तर पाण्याच्या एकूण व्यवस्थापनावर आणि विशेषतः पॅनलखाली जी पाण्याची परिसंस्था आहे त्यावर याचे नेमके काय आणि किती दीर्घकालीन परिणाम होतील, हा महत्वाचा प्रश्न आहे. यावर अजून खूप संशोधन आणि काळजीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. हा केवळ तंत्रज्ञानाचा नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा पैलू आहे.